हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे कोकणातला तिसरा दिवस आणि आम्ही पोचलेलो आहोत अंजल्यामध्ये। तर सकाळ सकाळ उठून मी बनवत आहे ते पोहे बिकॉज ऑफ मी माझ्या घरी म्हणजे मी घरी माझ्या माहेर गावात आलेली आहे, जिथे मी 18 वर्ष काढलेली आहेत आणि मी आता आम्ही वस्तीला आहोत माझ्या मैत्रिणींच्या घरी। तर स्वराज्याला आहो घेऊन गेलेत बाहेर, त्याच्यामुळे मला काम करायला भेटतंय। तर मी पटापट पोहे वगैरे म्हणजे मी एकटीनेच केले, कारण की नंतर जर स्वराज्य आला तर मला काहीच करून देणार नाही आणि मग मी सगळ्या काम करतात आणि मी काहीच करत नाही। त्याच्यामुळे मी सकाळ सकाळ पोहे करायला घेतलेत, चहा नाश्ता केला आणि थोडासा नाश्ता मीन्स पोहे आहेत ना ते मी समुद्रावर पोरं खेळायला गेले त्यांच्यासाठी घेऊन गेले। तर अशी माझी प्रोसेस चालू आहे हळूहळू आणि त्यांना देऊन आल्यानंतर मी थोडंफार घरातली कामं आवरली आणि तोपर्यंत बाकीची सगळी समुद्रावर खेळण्यासाठी म्हणून गेली। ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच। खेळणी कुठली किल्ला पोरांना आता आणलेले आहेत पोहे खायला। आपण शेतावर जातो आणि काहीतरी खायला नेतो, त्याच्याप्रमाणे भीती घेऊन या नंतर। टप्पू काय बनवतात? किल्ला आहे का डोंगर बनवलाय तो? डोंगरावरती बसवणार का किल्ला? ठीक आहे। काय करत रे? पाय धुवायला पाणी बनवतंय, कट्टा बनवलाय, त्या पाय धुवायला पाणी बनवलेलं आहे रुद्रांनी।
निराकार तो ईश्वर काही नाही करू काय बेकू नको नमस्कार, जय शिवराय. तर आम्ही अंजरलेल्या वस्तीला होतो आणि आजचा दुपारचं जेवत आहेत भाजीने. आज गुरुवार आहे आणि गुरुवार मुळे आज आम्ही भाजी केलेली आहे. आणि जेवताना आमची चप्पू ही बघा, काल ही चप्पू आहे ना, काल हिनी मला वाटते 1.5 किलो पकोडे खाले होते चिकनचे काल. आणि आज भाजी खाताना कुरकुर करत आहे. भाजी नको तिला चिकनचा आयटम लागते. ती बघा बघा, आम्हाला नारळ दिलेले आहेत. पप्पाई सोलून बिलून दिलेले आहेत नारळ. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आता अंजरल्यावरून रिटर्न घरी चाललेलो आहोत. जाता जाता अंजरल्याच्या गणपतीचे दर्शन घेऊ आणि मग आम्ही निघणार आहोत. हे आमचे पप्पा आहेत अंजरल्याचे, पूनमचे पप्पा दामोदर भाटकर आहेत पप्पा. नेहमी आम्ही इथंच येतो सुट्टीमध्ये. आम्ही जर फिरायला आलो की पहिले इथंच येतो आणि इथं आपला घरचा एकदम घरातलं वातावरण, पूर्ण घर आपल्या ताब्यात असतो, किचन पासून बेडरूम पासून सर्व काही. तर हे पप्पा आमचे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत प्रवासाला घरच्या. जाताना काड्यावरच्या गणपती दर्शन घेऊन जाणार आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. चप्पल काढा तिथं. तर आता आम्ही फायनली शेवटच्या स्पॉटवर पोचलेलो आहोत. आणि इथे आपण आलेलो आहोत गणपतीच्या पाऊली. इकडे आलो आहे, गणपतीचे पाऊल आहे तिथे आलो आहे. आणि हा आमचा आजचा कोकणातला शेवटचा म्हणजे शेवटचं हे असणार आहे पर्यटन स्थळ. आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथून एक नंबर व्ह्यू दिसते, मी दाखवते तुम्हाला. इकडे पूल आहे पाळंद्याला आणि अंजरले मुर्डीला जोडणारा. आणि इकडे आपला सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय. थांबा, इकडे या साईडला सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय. आणि
हे अलोभनीय असं वातावरण आहे आणि अथांग महासागर इथे दिसत आहे आणि हा डोळ्यात न साठवण्यासारखं सौंदर्य आपण आता बघत आहोत. पूर्ण अंजरले गावाची नारळी पोपळीची झाडं इथून दिसत आहेत. पाचपंढरीचा थोडाफार भाग दिसत आहे. हरणे साईडचा आपल्याला किल्ला दिसत आहे आणि आय थिंक आपण इथून अजून गेलो नाही तर या डोंगरावरनं, पण इथून पूर्ण असा व्ह्यू दिसतो. आहे आपला गणपतीचा पाऊल. इथून बघा अजिबात जाऊ नये सगळी नाळे. माझं नाही ते माझं काय मोबाईल आपल्या नाही यार माझं काय नाही तुझ्या पशी तर 5:30-6 वाजले होते आणि रस्त्याने प्रवास करता करता एक नंबर लोकेशन दिसला आणि चहाचा देखील टाईम झालेला होता, म्हणजे तसा निघूनच गेलेला होता. पण थोडा वेळ इथे थांबलो, मस्तपैकी चहा बनवला, मॅगी बनवली आणि इथे मस्तपैकी चहाचा आणि मॅगीचा आस्वाद घेतला. निसर्गरम्य ठिकाण होता, इथे आपण आस्वाद घेतला आणि पुढे निघालो. आम्ही पोचलेलो आहोत आता हॉटेल विसावा. एक पाणी